गणपती नमः. हिंदू धर्मात गणपतीला म्हणजे गणेशाला फार महत्त्वाचे स्थान आहे. सर्व प्रकारच्या शुभ कार्यात सर्वप्रथम गणपतीचे पूजन केले जाते. शिवपार्वतीचा पुत्र गणपतीला विद्येचे दैवत मानले जाते. दिवशी भगवान शंकराने भगवान गणपतीला हत्तीचे तोंड लावून जिवंत केले. त्या दिवसापासून गणेश उत्सव सुरू करण्यात आला. या दिवसाला गणेश चतुर्थी म्हटले जाते आणि दर महिन्याला येते ती संकष्टी चतुर्थी. मंगळवारची जर संकष्टी चतुर्थी पडली तर त्याला अंगारिका संकष्टी चतुर्थी म्हणतात. आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत विवाहाविषयीचे उपाय, म्हणजेच आपल्या नवसपूर्ती देवता असे सुद्धा म्हटले जाते, ज्यांचे विवाह होत नाही किंवा विवाह जमण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहे, विवाह लांबणीवर पडत आहे, अशांसाठी हा उपाय आहे. यामुळे हा उपाय केल्याने विवाह जुळून येतात. सध्या तरुण तरुणींचे विवाह होत नाही, अनेक समस्या येत आहे. त्या हेतूने गणरायाच्या कृपेने या उपायाला सांगण्यात येत आहे. हा उपाय श्रद्धेने केल्यास निश्चितच यश मिळते, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. त्यामुळे श्री गणपतीला म्हणजे गणेशाला मंगलमूर्ती असेही नाव आहे. ते नाव यथार्थ आहे, कारण गणेश म्हणजेच मंगल करणारा, साक्षात मंगलतेची मूर्ती आहे. कोणत्याही कार्यातील विघ्ने दूर करून ते कार्य पूर्ण करून देणारा देवता आहे. तेव्हा लग्नात विवाहात येणारे विघ्नेही दूर करेल. विवाह ठरण्यात, जमण्यात, होण्यात येणारे अडथळे निवारतील, यात काही शंका नाही. त्याची सेवा कोणत्या प्रकारे करावी तरी विवाहात येणारे अडथळे दूर होतील आणि विवाह ठरून पारही पडेल, हे निश्चित आहे. तरी त्यापैकी आपणास गणपतीचे काही मंत्र व तोडगे देत आहे, ते आपण पाहूयात. संकष्टी चतुर्थीला मग ती अंगारिका असेल, मंगळी असेल किंवा कोणत्याही वाराची संकष्टी चतुर्थी असेल, तर संकष्टी चतुर्थीला हा उपाय करायचा आहे. या तोडग्याला कोणत्याही संकष्टी चतुर्थीपासून सुरुवात करावी. मात्र दिवसभर मीठ खाऊ नये. अळणी उपवास करायचा आहे. अळणी उपवास करून रात्री उपवास सोडताना देखील त्या भोजनामध्ये मीठ नसावे. उपवास सोडण्याआधी 21 वेळा श्री गणपती अथर्वशीर्ष वा श्री गणेश स्तोत्र म्हणावे. नंतर गणेशाची पूजा करून विवाहाबद्दल प्रार्थना करावी. हा विवाह करताना सोबत गणेश कवच धारण करून विघ्नहर्ता धूपकाठी याचा वापर करावा. तसेच भ्रूमध्यावर मोहन तिलक लावावे, म्हणजेच दोन्ही भवईच्या मध्यभागी मोहन तिलक लावावे. रोज सकाळी 12 वाजण्याच्या आत गणपतीच्या कोणत्याही देवळात जायचे. गणपतीचे दर्शन घ्यावे. त्याला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. पहिल्या दिवशी अभिषेक करावा, पूजा करावी. हा तोडगा विवाह होईपर्यंत दररोज अखंडपणे करावा, एक दिवसही न चुकता. मंदिरात जाणे, अभिषेक करणे शक्य नसल्यास स्फटिक गणेश, पारद गणेश मूर्ती घेऊन त्यावर अभिषेक करावा. जमल्यास प्रभावी कवच प्रदान करावे. कोणत्याही गणेश मंदिरात अथवा घरात स्फटिक अथवा पारद मूर्तीवर 21 दिवस रोज 21 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणावे. पहिल्या दिवशी संकल्प करून अभिषेक व पूजा करावी, प्रार्थना करावी. बुधवारचे व्रत करावे. प्रथम संकल्प सोडून कोणत्याही बुधवारी हे व्रत सुरू करावे. एक चांदीचे छोटे ताटली घ्यावे. हा दुसरा उपाय आहे बुधवारचा. त्यात कुंकवाने, लाल चंदनाच्या गंधाने स्वस्तिक काढावे. त्या स्वस्तिकवर गणपतीची स्फटिक अथवा पारद मूर्ती ठेवावी. या मूर्तीची पूजा षोडोपचारे करावी. त्यावेळी 108 दुर्वा गणपतीला एका वेळी 1 दुर्वा याप्रमाणे वाहाव्या. प्रत्येक दुर्वा वाहताना गणपतीचा ओम गण गणपते नमः हा मंत्र अथवा ओम गणेश अष्टोत्तर शतनामावली म्हणून दुर्वा वाहाव्यात. नंतर आरती करून गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. बुधवारी दिवसभर उपवास करावा. मीठ दिवसभर खाऊ नये. फळे, दूध, थंड पेय घेतली तरी चालतील. याप्रमाणे व्रताचरण करून विवाह ठरेपर्यंत चालू ठेवावे. तिसरं आहे गणेश नवग्रह पूजन. एक चौरंग घ्यावा. पूजेची जागेची साफसफाई करून घ्यावी. रांगोळी वगैरे काढून ती जागा सुशोभित करून घ्यावी. तेथे चौरंग ठेवावा. त्या चौरंगावर लाल कापड घालावा. हे कापड शक्यतो नवे असावे. नवे शक्य नसेल तर धुवून स्वच्छ करून नीट वाळवलेले असावे. त्यावर गणपतीची एखादी मूर्ती ठेवावी. या गणेशाच्या मूर्तीच्या पुढील बाजूस नवग्रह म्हणून 9 सुपाऱ्या ठेवाव्यात. तसेच एक कलश ठेवावा. त्यात पाणी भरून ठेवावे आणि त्याच्या तोंडाशी आंब्याची 5 पाने किंवा 7 पाने, एक नारळ उभा करून ठेवावा. यावर कलश नवग्रह किंवा गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून षोडोपचारे मूर्ती पूजा करावी. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. मग संकल्प करावा. येथे स्वतःच्या नावाचा उच्चार करावा. नाम शीघ्र विवाह सिद्धार्थे गणपती देवता प्रीत्यर्थे मंत्र जपम करिष्ये. संकल्प करताना पळीभर पाणी, थोडे तांदूळ, अक्षता, हळद कुंड, सुपारी व तांब्याचे किंवा कोणत्याही एक नाणे हे सर्व तळहातावर घेऊन वरीलप्रमाणे संकल्प करताना पळीभर पाणी, थोडे तांदूळ
हे सर्व तळहातावर घेऊन वरील प्रमाणे संकल्प विचारल्यानंतर पाण्यासह या सर्व वस्तू तामणात घेऊन द्याव्यात, म्हणजे तामणामध्ये सोडाव्यात. नंतर 3 वेळा आचमन करावे. मग गणेशाचे खालील मंत्राचा जप करावा. ओम श्री गणेश विघ्नेश विवाहार्थे ते नमः किंवा सालंकृत कन्या मे देही नमस्ते गणेशाय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा विवाह होईपर्यंत जप करावा. गणेश पुराण या ग्रंथातील अध्याय 109 ते 125 अखेर नित्य वाचावे. हे अगदी अशक्य असेल तर 109वा अध्याय आणि 125वा अध्याय तरी वाचावा. हेही शक्य नसेल तर 125वा अध्याय तरी रोजच वाचावा. तरच या पूजेचे किंवा उपायाचे फळ मिळेल. मृगदल पुराण या ग्रंथातील 6व्या खंडातील 40व्या किंवा आणि 42व्या अध्याय वाचावा. प्रेमविवाह होण्यामध्ये काही अडथळे असतील किंवा अन्य कोणत्याही कारणाने विवाह जुळत नसेल तर टिटवाळा येथील गणपतीचे दर्शन घेण्यास जावे. तेथे त्याची जमेल तशी सेवा करावी. शिवाय विवाह होऊन पुढे काही कारणाने संबंध दुरावल्यास ह्या गणेशाची सेवा करावी. मंगळपीडा असलेल्यांचे विवाह या दर्शनाने वा सेवेने या गणपतीचे नावच वर विनायक आणि विवाह विनायक आहे. टिटवाळा तालुक्यात कल्याण जिल्ह्यामध्ये ठाण्यात येथे हे मंदिर आहे. अष्टविनायक यात्रा करावी आणि प्रत्येक ठिकाणी विधिवत पूजा करावी. अभिषेक वगैरे करून मनापासून विवाहासाठी प्रार्थना करावी. नंतर विवाह होईपर्यंत रोज एकदा तरी अष्टविनायकाचे स्मरण करून प्रार्थना करावी. याचे दर्शन करावे. अष्टविनायकाच्या फोटोचे, चित्राचे किंवा मूर्तीचे दर्शन करावे. कोणत्याही गुरुवारी पुनर्वसू नक्षत्रावर रात्री 12 वाजता आंघोळ करून श्री गजानन महाराजांची पूजा करून संकल्प करून श्री गजानन विजय पोथीचा 1 अध्याय वाचावा. त्यानंतर रोज 1 अध्याय वाचावा. जोपर्यंत विवाह ठरून होत नाही तोपर्यंत पारायण करत राहावे. विवाह झाल्यानंतर शेगावी जाऊन झुणका भाकर व हिरव्या मिरच्यांचा नैवेद्य महाराजांना दाखवावा. महापूजा करून संकल्प पूर्ण करावा. हे होते बाकीचे उपाय. आता पुढील उपाय. विवाह त्वरित होण्यासाठी श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 28वा अध्याय वाचावे. अध्यायाचे पारायण लग्न होईपर्यंत अखंडितपणे चालू ठेवावे. कोणत्याही रविवारी, मंगळवारी, गुरुवारी यावारी शुभ नक्षत्र असताना शुभ मुहूर्तावर हे पारायण सुरू करू शकता. हे पारायण करताना प्रथम गणपतीचे, शंकराचे आणि दत्ताचे पूजन करावे. गोरक्ष, जलंधर, चरपटाक्ष, अडबंग, काळणी, मच्छिंद्रनाथ, राध्य, चौरंगी, रेणाक, भरतरी, संज्ञा, भूवर्धनाथ, सिद्धा यावरील श्लोक 21 वेळा म्हणून माझा विवाह त्वरित होण्यासाठी मी हा पाठ वाचण्यास सुरुवात करत आहे. यात मला यश मिळू दे. हा मंत्र बघण्यासाठी तुम्ही गुगलवरती सुद्धा सर्च करू शकता. अशी अंतःकरणापासून प्रार्थना करून नवनाथांचा नमस्कार करावा. गुलाबाचे अथवा चाफ्याचे फूल दत्त महाराजांच्या फोटोपुढे ठेवावे व अध्याय वाचण्यास सुरुवात करावी. विवाह पूर्ण झाल्यानंतर 9 जणांना जेवू घालावे. त्यांना यथोचित दक्षिणा द्यावी आणि नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. हे सर्व उपाय संग्रहित आहेत. केवळ गजाननांच्या कृपेने अनेकांना अनुभव आलेले आहेत. मी फक्त पुनर्मुद्रित करून आपल्यासमोर ठेवले आहेत. श्रद्धेने करा. श्री गजाननाच्या कृपेने विवाहबद्ध व्हा. गणपती ही 14 विद्या 64 कला यांचे अधिपती असून गणाच्या अधिपती आहे. आपले सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडेल यात शंका नाही. म्हणून या संकष्टी चतुर्थीपासूनच या सर्व उपायांना सुरुवात करावी व विवाह जमण्यामध्ये विलंब न होता या उपायांच्यामुळे आपले विवाह लवकरात लवकर जुळून येतील.